पुणे महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखतीला भाजप पक्ष कार्यालयामध्ये सुरुवात झाली। भाजपकडनं पुढील 3 दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचं आयोजन केलंय। 2000पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। नाशिकच्या चांदवडमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अपक्ष उमेदवार राजाभाऊ अहिरे 24 तास पहारा देत आहेत। कडाक्याच्या थंडीतही ते अंथरूण गोधडी घेऊन स्ट्रॉंग रूमच्या समोर खडा पहारा देत आहेत। जालन्यात भाजपच्या इच्छुक उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटप सुरू करण्यात आलं। 2 दिवस उमेदवारांना अर्ज देण्यात येणार असून फॉर्म घेतल्यानंतर 14 आणि 15 नोव्हेंबरला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 4000 मतदान केंद्र असणार आहेत। 900 मतदारांमध्ये 1 मतदान केंद्र असून शाळा यासाठी शासकीय निमशासकीय इमारती तसंच सोसायट्यांमधील जागांचा शोध सुरू आहे। पुणे शहरात 35,51,000 मतदार आहेत। नांदेडच्या देगलूरमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांसह उमेदवार पहारा देत आहेत। कडाक्याच्या थंडीत देखील शेकोटी पेटवून खडा पहारा दिला जातोय। अकोल्यामध्ये ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला हा धक्का मानला जातोय। मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणानं ससून डॉक येथील गोदाम टाळेबंद केले आहे। याच्या निषेधार्थ तसंच कोळी मच्छीमारांच्या इतर मागण्यांसाठी 16 डिसेंबरला आझाद मैदानावर मूक मोर्चा आणि महासभेचं आयोजन केलं आहे। सांगलीच्या कडेगावमध्ये व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नगरपंचायतीवर मोर्चा काढला। शहरातील बाजारपेठांसह मुख्य रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी तसंच रस्त्यांवरील अतिक्रमणं काढावीत या मागणीसाठी मोर्चा काढला। सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये वकिलाला झालेल्या मारहाणीविरोधात मोर्चा काढण्यात आलाय। अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याच्या कारणावरून वकील पांडुरंग तोडकर यांना वाळू माफियांनी बेदम मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झालेत। मात्र अद्याप यावर कारवाई झाली नसल्यानं मोर्चा काढण्यात आला आहे। हलबा या जमातीच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी नागपुरात आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला येवल्यातील हलबा समाजानं जाहीर पाठिंबा दिला। प्रशासनानं तत्काळ मागण्या मान्य कराव्यात यासाठी येवल्यामध्ये प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। साताऱ्यातील वाई नगरपालिका प्रशासनानं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन थकवल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केलंय। पगार न मिळाल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाल्यानं कर्मचाऱ्यांनी घंटागाड्या चौकात उभ्या करून आंदोलन केलंय। कोल्हापूर शहरालगतच्या वसाहतींच्या आणि गावांच्या सुशोभीकरणासाठी शासनानं महत्त्वाचं पाऊल उचललं। या आधारे 42 गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून कोल्हापूरच्या उपनगरांचा विकास होणार आहे। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली। कवलेवाडा ग्रामपंचायत आणि गोविंद विद्यालयाच्या माध्यमातून निर्मिती केली आहे। या वनराई बंधाऱ्यामुळे पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध होणार असून या लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे नैसर्गिक समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे। वाशिम शहरात जवाहर नवोदय परीक्षेची 8 परीक्षा केंद्र आहेत। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पार पाडावी यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश किंवा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी घातली आहे। संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडनं हालचाली सुरू आहे। त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले। संभाजीनगरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या 73 कामांमध्ये अनियमितता आढळली आहे। याबाबत संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आला असून खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे। सध्या 25 योजनांची प्राथमिक चौकशी सुरू आहे। नायलॉन मांजाविरोधात संभाजीनगर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे। तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवणार आहेत। यासाठी पोलीस आयुक्तांनी संभाजीनगरच्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रोन पेट्रोलिंगचे आदेश दिले। माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। नानाभाऊ माजी वनमंत्री आणि विदर्भवादी चळवळीतले ज्येष्ठ नेते होते। त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ पसरली आहे।
पश्चिम उपनगरामध्ये पाणी समस्या भेडसावत असल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होती. त्यामुळे महापालिकेनं त्या परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतलाय. 21 ठिकाणी दुरुस्ती तसंच जलवाहिनी बदलीसाठी 9 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे. ठाण्यामध्ये आणखी 4 दिवस 50% पाणी कपात लागू केलेली आहे. पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक भागात दिवसातनं 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल. ठाण्यामधील लोकमान्य नगरमधील करुमेदेव सोसायटीतील इमारतीचं प्लॅस्टर पडलं. या रूममध्ये असणाऱ्या 4 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. आपत्ती व्यवस्थापन समितीनं या प्रकरणामध्ये अहवाल मागवला आहे. अकोल्यामध्ये मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामांना विलंब झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होत आहे. काम सुरू न होण्यामागे लोकप्रतिनिधींकडून अडथळे येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे रस्त्यांचं काम वेळेत सुरू न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला. शहापूर तालुक्यातील आसनगावमध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलंय. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत ग्रामविकासाच्या जनजागृतीसाठी कीर्तन सोहळा आयोजित केला होता. यावेळी तहसीलदारांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली आहे. तर कीर्तनाला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. जालन्यामध्ये 2 दिवसीय वारकरी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. ग्रंथ दिंडीनं वारकरी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. JES महाविद्यालयात 2 दिवस वारकरी संमेलनाचं आयोजन केलं. कोल्हापुरात यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यात्रेनिमित्त देवीला दही भात, अंबील, वडी भाकर, मेथी, गाजर, केळी असा नैवेद्य दाखवलेला आहे. मालेगावच्या खाकुर्डी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोडल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात यश आलं. मात्र या बिबट्याला विराणी वनहद्दीत सोडण्याच्या निर्णयावरून ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. जालन्यातील भोकरदन परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चा आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीये. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस वेचणी अभावी झाडावरच आहे. निफाड तालुक्यामध्ये बिबट्यांचा धोका वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागानं महिनाभरात 13 बिबट्यांच्या नोंदी केल्या असून त्यापैकी 4 बिबटे जेरबंद केले आहेत. तर वनविभागानं काही ठिकाणी पिंजरेही लावले आहेत. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये 3 दिवसात 4 बिबटे जेरबंद करण्यात आले. पारनेरमध्ये बिबट्यांचा वावर वाढला असून काही दिवसांपूर्वी बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खाकुर्डीमध्ये अन्न पाण्याच्या शोधामध्ये निघालेला बिबट्या विहिरीत पडला. विहिरीच्या आत कपारीवर हा बिबट्या आढळलाय. या बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भंडाऱ्याच्या माडगी खुर्शीपार मार्गावर पट्टेदार वाघाचा मुक्त संचार दिसून येतोय. या मार्गावरून वाहनातून प्रवास करणाऱ्या चालकांनी मोबाईलमध्ये पट्टेदार वाघ चित्रित केला. मात्र आता भरदिवसा मुख्य मार्गावर वाघाचा मुक्त संचार दिसून आल्यामुळे नागरिक भयभीत झाले. आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. प्रदूषणामुळे होणारे आजार तातडीनं रोखण्याचे आदेश या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिलेत. तसंच खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन तत्काळ कारवाई सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना सुरू करण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलं. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना शास्ती कराच्या रूपात तिप्पट रक्कम भरावी लागते. धारावीमध्ये पुनर्वसनासाठी 1178 घरं पात्र ठरली आहेत. तर 3518 पैकी केवळ 75 घरं अपात्र घोषित केली. धारावीतील बहुसंख्य रहिवासी विविध पात्रता श्रेणींमध्ये घरांच्या लाभासाठी पात्र आहेत. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. 16 किंवा 17 डिसेंबरला या घरांसाठी सोडत काढण्यात येईल. त्यामुळे आता 2 लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई विमानतळावर उशिरानं दाखल होणाऱ्या इंडिगो विमानसेवेचा फटका इतर विमान कंपन्यांना बसतोय. इतर विमानं देखील दाखल व्हायला उशीर होतोय. तर नागपूरमधून मुंबईला येणाऱ्या विमानांना देखील त्याचा फटका बसला.
MMRDAनं कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचं काम हाती घेतलं. ठाणे आणि नवी मुंबईला मेट्रोनं जोडण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. तर MMRDAनं ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय. बोरिवली आणि ठाणे प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला. या दुहेरी बोगद्याचं काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ 12 मिनिटांमध्ये पार करता येईल. घोडबंदर मार्गावर रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तरीही या मार्गावर अवजड वाहनं येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. भिवंडीच्या काल्हेरमध्ये रिक्षा गोदामाला आग लागली. आगीमध्ये 2 ते 3 रिक्षा जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गोदामाचं मात्र मोठं नुकसान झालं. गडचिरोलीच्या दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 4 गुन्हे उघड केलेत. मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांसह एकूण 27,71,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. साताऱ्यामध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. जावळीच्या सावळी गावात पोलिसांची छापेमारी केली. पोलिसांकडून 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला 1 लाखाची लाच घेताना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला अधिकाऱ्यानं वेषांतर करून ही कारवाई केली. पैशाच्या बॅगांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला. आंध्र प्रदेशातल्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं मिरज इथं सापळा रचून जेरबंद केलं. पोलिसांनी आरोपीकडनं 1,35,000चा मुद्देमाल जप्त केला.